मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई पदांसाठी भरती चालू आणि शिक्षण फक्त 7वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरणे 17 फेब्रुवारी पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे। फॉर्म भरणे शेवटची तारीख 4 मार्च 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे आणि तुमचं जर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला 16,200 ते 52,400 पर्यंत पगार तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर यामध्ये 30 मार्काचा पेपर असते आणि 30 पैकी 15 प्रश्न जर आपले बरोबर आले तर आपण पेपर पास असतो आणि पेपर सुद्धा खूप सोपा असतो। आणि पेपर मध्ये कोणकोणते प्रश्न परीक्षेला विचारले जाते हे सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून जे सांगणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर तुमचं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ मध्ये जर सिलेक्शन झालं या भरतीमध्ये तर तुम्हाला जे ड्युटी नागपूरमध्ये करावं लागणार आहे, कारण की नोकरीचं ठिकाण नागपूर आहे, ठीक आहे। तर 45 जागांसाठी ही भरती चालू आहे। तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप देणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। आणि या भरतीमध्ये मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई भरतीमध्ये कागदपत्र कोणकोणते लागते ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, ठीक आहे। तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये जर आपण पाहिलं 7वी पास ठेवण्यात आलाय। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली तुम्ही यामध्ये फॉर्म भरू शकता। त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई भरतीमध्ये जर आपण फीचा जर विचार केला, तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल SC ST OBC EWS NT ओपन SBC SCBC तर 50 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे। वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई भरतीमध्ये फॉर्म भरता येते। 18 ते 38 पर्यंत SC ST कॅटेगरी मागासवर्गीय कॅटेगरी जर असाल तर जवळपास ते 43 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, ठीक आहे। तर एवढं यामध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आलेला आहे। आणि मुंबई उच्च न्यायालय फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे हे 4 मार्च 2025 आहे, ठीक आहे। त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय भरतीमध्ये आपलं सिलेक्शन प्रोसिजर जर पाहिलं तर यामध्ये तुमचं सिलेक्शन जे असणार आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो 50 मार्काची एक टेस्ट असणार आहे, म्हणजे 50 मार्काची परीक्षा असणार आहे, ज्यामध्ये 30 मार्काची एक परीक्षा असणार आहे, 30 मार्काचा पेपर असणार आहे, त्याचबरोबर 10 मार्काचा शारीरिक क्षमता चाचणी आणि तोंडी मुलाखत असणार आहे। तर सर्वात अगोदर तुमचा 30 मार्काचा या ठिकाणी काय असणार आहे, पेपर असणार आहे। पेपर सोपाच असणार आहे, एकदम हार्ड नसणार आहे, कारण की 7वीच्या बेसवर जे हे भरती निघाले तर 7वीच्या लेवलचेच प्रश्न परीक्षेला विचारले जाते। तर यामध्ये जे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 30 पैकी जर तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल, पासिंगचा जर विचार केला 30 पैकी पासिंग यामध्ये 15 मार्कावर ठेवण्यात आला आहे। SC ST OBC EWS NT ओपन SBC SCBC कोणत्या कॅटेगरीचे असाल तर, ठीक आहे। आणि पेपर मध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही, कारण की जाहिरातीमध्ये कुठेही या ठिकाणी नमूद नाही केला की बाबा यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे म्हणून, ठीक आहे। तर सिलेक्शन होण्यात जास्त चान्सेस आहे, कारण की 30 पैकी 15 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले आहे। आणि परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते जनरल नॉलेजचे प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञानचे प्रश्न परीक्षेला विचारले जाते। जसं महाराष्ट्राचा क्षेत्रफळ किती आहे, ठीक आहे। तर महाराष्ट्राचे जे या ठिकाणी प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि थोडंफार मराठी व्याकरण त्यामध्ये येते, ठीक आहे। त्याचबरोबर यामध्ये दुसरी जी तुमचं असणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये असणार आहे शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणी असणार आहे आणि ते 10 मार्कासाठी असणार आहे। त्याचबरोबर तिसरं यामध्ये असणार आहे तोंडी मुलाखत यामध्ये असणार आहे 10 मार्कासाठी, ठीक आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस तुमची या ठिकाणी असणार आहे, ठीक आहे। तर या भरतीची जे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवरील शिपाई या पदाची सद्यस्थितीत रिक्त असणारी 24 पदे व पुढील 2 वर्षात रिक्त होणारी 12 पदे अशा एकूण 36 पदांकरिता उमेदवारांची निवड यादीतील आणि 9 उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करायची आहे। यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास खालील नमूद पात्रता निकष आणि अटींची पूर्तता करणाऱ्या निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे। त्या संदर्भात निवड यादी व प्रतीक्षा यादी ही प्रसिद्धीच्या दिनांकापासून 2 वर्षासाठीचे वैध राहील। सदर पदाचे वेतन मॅट्रिक्स 16,600 ते 52,400 पर्यंत अधिक नियमानुसार इतर देय भत्ते अशी आहे। दिव्यांग व्यक्तींकरिता आरक्षणासाठी दाखल रीट याचिका सह सनहित याचिका क्रमांक मध्ये दिलेल्या निदर्शनात। त्यानंतर पहा तुम्ही या ठिकाणी वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे
बघू शकता तुम्ही या ठिकाणी खुला प्रवर्गासाठी बघू शकता या ठिकाणी 18 ते 38 आहे. त्याचबरोबर जे अनुसूचित जातीसाठी 18 ते 43 वर्ष आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 18 ते या ठिकाणी वयोमर्यादा जास्त ठीक आहे लागू नाही आहे. त्यानंतर पहा यामध्ये उमेदवार कमीत कमी 7वी उत्तीर्ण असावा. उमेदवारास मराठी भाषा बोलता वाचता लिहिता येणे आवश्यक आहे. उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम सदृढ आणि निर्व्यसनी असावा. ठीक आहे. पात्र उमेदवारांच्या अटी या ठिकाणी दिलेल्या आहे. तुम्ही बघू शकता उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. ठीक आहे. तर हे माहिती तुम्ही वाचून घ्या. आणि तुमचं जे सिलेक्शन आहे या भरतीमध्ये तर ते फक्त पेपरवर होणार आहे. आणि फॉर्म भरायचा जर तुम्ही आला असेल मोबाईलमधूनही फॉर्म भरू शकता किंवा सायबर कॅफेमधून सुद्धा फॉर्म भरू शकता. तर अर्ज करण्याचा तुम्ही बघू शकता या ठिकाणी ह्या वेबसाईटवरून तुम्हाला फॉर्म भरता येते https bombay.high-court.nic.in या वेबसाईटवरून. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकता यामध्ये सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी दिलेलं आहे. तर तुमचं जे सिलेक्शन आहे तर हे कशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई भरतीमध्ये तुमचं जे सिलेक्शन आहे हे बघू शकता या ठिकाणी 30 मार्काची लेखी परीक्षा असणार आहे. आणि 30 पैकी 15 प्रश्न बरोबर आले तर आपण पेपर पासिंग या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर यामध्ये जे शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणी असणार आहे 10 मार्कासाठी. तोंडी मुलाखत असणार आहे या ठिकाणी 10 गुणांसाठी. तर अशी 50 मार्काची हे निवड प्रक्रियेचे एकूण गुण या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही खाली बघू शकता काही अटी आणि शर्ती त्याचबरोबर काही माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर परीक्षेचा प्रकार परीक्षा स्थगित करणे व रद्द करणे अंशतः बदल करणे याबाबत सर्व अधिकार प्रशासन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहे. त्याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारचा दावा सांगता येत नाही. त्यानंतर तुम्ही खाली या ठिकाणी बघू शकता त्याचबरोबर मुलाखतीला येताना तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट न्यावं लागणार आहे कोणकोणते कागद न्यावं लागणार आहे तर तुम्ही बघू शकता जेव्हा तुमची मुलाखत असणार आहे ठीक आहे तर मुलाखत तोंडी परीक्षा तुमची असणार आहे तर तुम्हाला कागदपत्र जे सोबत न्यावं लागणार आहे जन्मतारखेचा दाखला तुम्हाला न्यावं लागणार आहे किंवा शाळा सोडल्यात दाखला तुम्हाला न्यावं लागणार आहे. जन्म प्रमाणपत्र किंवा SSCचे बोर्ड तुम्हाला न्यावं 10वीचे बोर्ड सर्टिफिकेट न्यावं लागणार आहे तुम्हाला. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रतेच्या गुणपत्रक तुम्हाला न्यावं लागणार आहे 7वीची मार्कशीट 10वीची मार्कशीट 12वीची मार्कशीट. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रते परीक्षेचे प्रमाणपत्र न्यावं लागणार आहे 7वीचं प्रमाणपत्र न्यावं लागणार आहे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्यावं लागणार आहे 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला न्यावं लागणार आहे. जाहिरात प्रसिद्ध नंतरची तारीख असलेल्या 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नविषयीची प्रमाणपत्र तत्सम अधिकाऱ्याने प्रदान केलेल्या जातीचा दाखला मागासवर्गीयांसाठीच पाहिजे फक्त. ठीक आहे. महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र डोमिसाईल तुम्हाला न्यावं लागणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचे यामध्ये जे पण डॉक्युमेंट असेल यापैकी तर हे सुद्धा तुम्ही नेऊ शकता. एवढे कागदपत्र या ठिकाणी न्यावं लागणार आहे. त्यानंतर हे संपूर्ण जाहिरात तुम्ही बघू शकता. तर बघू शकता हे संपूर्ण जाहिरात जे आहे हे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ या भरतीची आहे. ठीक आहे. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज भरताना या ठिकाणी काही सूचना दिल्या आहेत तर ह्या तुम्हाला सर्व वाचून द्यायच्या आहे. मोबाईलमधून सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई या भरतीचा. त्याचबरोबर तुम्ही खाली बघू शकता हे सर्व जाहिरात आहे. सदर पदे जशी तशी रिक्त होतील त्यानुसार नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील. त्याचबरोबर अर्जदार जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रता व अटी शर्तीनुसार पात्र असे समजून त्याला लेखी परीक्षेकरिता तात्पुरता प्रवेश देण्यात येईल. मुलाखती नियुक्तीपूर्वी उमेदवाराची जाहिरातीनुसार पात्रता तपासण्यात येईल. त्यावेळी उमेदवार अपात्र आढळल्यास त्याचे नाव निवड प्रक्रियेतून तिचे नाव निवड प्रक्रियेतून वगळण्यात येईल. केवळ अर्ज दाखल केला यावरून चालणी लेखी परीक्षा किंवा नेमणुकीसाठी पात्र ठरणार नाही. तसेच उमेदवाराची उच्च शैक्षणिक पात्रता हा सदर निवडीसाठीचा मुख्य आधार मानला जाणार नाहीये. त्यानंतर पहा मुलाखतीसाठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांना त्यांनी अर्जासोबत दाखल केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती पडताळणीसाठी आणाव्यात. तसेच या कार्यालयास मान्य होईल असे स्वतःचे फोटो प्रमाणपत्र असे मतदार कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड वाहन परवाना यापैकी एखादा पुरावा आणावा. पात्र उमेदवारांना नेमलेल्या तारखांना लेखी परीक्षांसाठी शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणी व तोंडी मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहावे लागणार आहे. त्यानंतर कार्यालयाच्या नियंत्रणाबाहेरील कोणत्याही अनपेक्षित घटनेमुळे भरती प्रक्रियेचे वेळापत्रक बदलू शकते. असा बदल वेळोवेळी उच्च न्यायालय अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल. भरती प्रक्रियेबाबत कोणत्याही बदलाबाबतची सूचना उशिरा मिळाल्यामुळे नियोजन तारखेस व वेळेस लेखी परीक्षेस शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणी किंवा मुलाखतीसाठी उमेदवार अनुपस्थित राहिल्यास मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर प्रशासनाकडून याबाबत कोणतीही तक्रार दावा
विचारात घेतला जाणार नाही किंवा ऐकला जाणार नाही. अपूर्ण चुकीची माहिती असलेला अर्ज नाकारला जाईल. उमेदवाराने दिलेले कोणतेही तपशील खोटा किंवा चुकीचा असल्याचे आढळल्यास उमेदवारांना निवड प्रक्रियेतून भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि नियुक्ती झाल्यास त्याला काढून टाकण्यात येईल. कोणतीही वस्तुस्थिती दडपल्यास अर्ज नाकारला जाईल. तर हे सर्व तुम्ही जाहिरातमध्ये वाचू शकता तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे, तर खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे सर्व जाहिरात वाचूनच तुम्ही या ठिकाणी अर्ज भरा. ठीक आहे.